प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित असणारा हा प्रहार चषक 2021 आणि यामध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करू। त्याचबरोबरीने मंचकावरील मान्यवरांचं देखील आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करू। घेऊन जातो तुम्हाला क्रिकेटच्या रंगारंग दुनियेमध्ये ज्या ठिकाणी सुरू आहे प्रहार चषक। अखिल भारतीय स्तरावरील असणारी क्रीडा स्पर्धा, नामवंत 12 संघांचा भारतभरातील सहभाग आणि त्यामध्ये सुरू असणारी स्पर्धा भारताच्या विविध भागातून अगदी दिल्ली, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर महाराष्ट्र या विविध राज्यांमधून खेळाडू या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळाले। काल जर पाहिलं तर राजकोट गुजरातची टीम सुपर 6 मध्ये क्वालिफाय देखील झाली आहे। पहिला दिवस जर पाहिला तर क्रिकेट पंडित उमेश 11 हा संघ पहिला दिवस जर पाहिला तर क्रिकेट पंडित उमेश 11 आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर शाहरुख 11 अंधेरी, त्याचबरोबर टर्फ एडिक बोरिवली आणि एलके स्टार राजकोट या टीम क्वालिफाय झालेले आहेत। तर आता GI11 विक्रोळीने देखील अंतिम 6 मध्ये जागा बनवली आहे आणि आता जर पाहिलं तर एक संघ बाकी आहे जो टॉप 6 मध्ये आपली जागा बनवणार आहे। तर या ठिकाणी अमोल भैया कीर्तिकर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। युवा सेना सरचिटणीस अमोल भैया कीर्तिकर यांचे या ठिकाणी आगमन होतं। त्याचबरोबर मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष देखील त्या ठिकाणी अमोल भैया आपलं हार्दिक असं स्वागत असेल या क्रीडा स्पर्धेसाठी। गोरेगावचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपल्याला पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे यावर्षी मुंबईत 3 मोठ्या स्पर्धा झाल्या आणि त्या तीनही गोरेगावमध्येच हिंदू हृदय सम्राट पासून सुरुवात झाली, तदनंतर युवा सेना चषक पाहायला मिळाला आणि आज तिसरी स्पर्धा देखील मोठी मुंबईतील कुठे आहे तर गोरेगावलाच आहे। प्रहार चषक 5व्या पर्वामध्ये नौशादभाई सिकलगार यांच्या माध्यमातून हे आपण भव्य दिव्य असं आयोजन पाहतोय। तर एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर येते। एका बाजूला विक्रोलियन्स विक्रोळी, दुसऱ्या बाजूला अमन स्पोर्ट्स विरार। पहिला चेंडू गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर नरेश ठोंबरे जो मात्र खोपोली परिसरातील खेळाडू मात्र ओळखला जातो। हातनोली या गावातून, खालापूर तालुक्यातून, रायगड जिल्ह्यातून खेळाडू या ठिकाणी आलाय। पहिला चेंडू जर पाहिलं तर मंगेश वैती जो आपण माहुल कोळीवाड्याचा खेळाडू आहे त्यासाठी निर्धाव टाकला जातोय। एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळेल। इकडे जिंकणं गरजेचं आहे, जो पराभूत होईल त्याला स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल, त्यामुळे या मॅच मध्ये जिंकणं गरजेचं आहे दोन्ही संघांना। मंगेश एका वेगळ्या धाटणीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अगोदरच पवित्रा घेतला होता, परंतु एका धावीवर समाधान मानावं लागतंय। हरीश सर, दोन्ही टीम साठी खूप महत्वपूर्ण मैच है। नहीं, डेफिनेटली अस्तित्व की लड़ाई है। इतने बड़े फॉर्मेट में जब आप पहली असफलता जो है वो सफलता की सीढ़ी है। पहली गलती से सीखकर आपको खेलना होगा और दोनों टीमों के लिए मैसेज क्लियर है। तो दोस्तों, हमारे बीच इस वक्त जयेश दादरकर, इनका शुभ आगमन हुआ है। वी वेलकम जयेश दादरकर एंड तुषार दाभंगे। जयेश दादरकर जिन्होंने बहुत आला दर्जे का टेनिस क्रिकेट खेला और इसके अलावा बैंक ऑफ इंडिया के लिए कई साल मार्केटिंग ऑफिसर के रूप में काम किया, क्रिकेट खेला और मुंबई क्रिकेट एसोसिएशन के एडमिनिस्ट्रेशन में उनकी अहम भूमिका रही। मुंबई की महिला टीम को वेस्ट जोन और ऑल इंडिया चैंपियनशिप वेस्ट जोन को जीताने वाले जयेश दादरकर, आपका हार्दिक स्वागत है। वी वेलकम यू। यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर चेंडू होता, व्हाईट बॉल घोषित केला जाईल। महत्त्वपूर्ण ही स्पर्धा आहे। धावा जर पाहिल्या तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळाला। पहिलीच मॅच पाहायला मिळाली होती सर। 107 धावांचा पाठलाग देखील 5 चेंडू ठेवून 112 पर्यंत धावसंख्या जाताना पाहायला मिळाली होती। गावदेवी गावठाण आणि उमेश 11 क्रिकेट पंडित यामध्ये जी मॅच झाली होती, मोठमोठ्या धावसंख्या या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। अतिशय चांगली स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेकडे पाहिलं जाईल। यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, नरेश ठोंबरे यांचा प्रयत्न तर जरूर होत आहे या ठिकाणी धावा बनवण्याचे, परंतु तिखट मारा नरेश ठोंबरे या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमन स्पोर्ट्स विरार संघासाठी 5वं पर्व प्रहार चषकाचं नौशादभाई शिकलगार आणि त्यांची संपूर्ण टीम या आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळते। प्रहार सामाजिक संस्था सामाजिक कार्य करताना पाहायला मिळते आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ही क्रीडा स्पर्धा ही आणखी एक ओळख आहे प्रहार सामाजिक संस्थेची। समाजातील विविध घटकांपर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न प्रहार सामाजिक संस्थेचा नक्कीच असतो आणि आज जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रहारची ओळख
यावेळेला पुन्हा ऑप्टमच्या बाहेर फुलर लेंथ कट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु पाठवले यष्टीरक्षकाच्या दिशेने. 6 षटकांची ही मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या षटकात जर पाहिलं तर नरेश ठोंबरे आपल्या गोलंदाजीचं उत्कृष्टरित्या प्रात्यक्षिक दाखवताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी देखील या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. त्यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू त्याला खेळण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने झाला, तिकडे 1 रन मिळेल. संधी दिली नाही पा, मोजून मापून प्रत्येक बॉल ऑप्शनच्या बाहेर फुलर लेनचा टाकण्याचा प्रयत्न राहिला. यॉर्कर लेन परंतु वाईड यॉर्कर टाकण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी झाले आणि पहिलं षटक यश जरी नसेल मिळालं हरिसर, परंतु 5 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, म्हणजे एक नियंत्रित गोलंदाजी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला 5 धावा पाहायला मिळत आहेत. तो ये हमारे मुख्य मंच का दृश्य है जहां पर भूषण राणे साहब, संदीप साकरे, जयेश दादरकर, समीर देसाई जी, अमोल भैया कीर्तिकर, नौशाद शिकलगार साहब, रौनक समीर देसाई और राजू पाटिल, ऐसे हमारे तमाम मित्र आप देख रहे हैं. सबसे बड़ी बात क्या है चंद्रकांत कि पहले ओवर में इवन विक्रोलियंस ने भी जोखिम नहीं उठाया. यहां पर विक्रोलियंस को रिस्क लेना होगा. रिस्क नहीं लेना ये भी एक बहुत बड़ा रिस्क है. सो टेक रिस्क. जितना बड़ा रिस्क उतना बड़ा रिटर्न. शेयर बाजार में जितना बड़ा रिस्क है उतना बड़ा रिटर्न है. म्यूचुअल फंड में रिस्क कम है, रिटर्न कम है. तो इस तरह क्रिकेट का भी है. अगर आप रिस्क लेंगे आप ज्यादा रन बना सकते हैं. अगर आपने रिस्क ही नहीं लिया तो रन नहीं बनेंगे. तर तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल. तर पाहूया या ठिकाणी कशा प्रकारची कामगिरी केली जाते, कारण दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण मॅच आहे. लीग मॅचेस आपण पाहतोय. दोन्ही टीमने जर पाहिलं तर या अगोदरची आपली मॅच पराभूत झालेली आहे, त्यामुळे या ठिकाणी त्यांना जिंकण्या स्पर्धेतील आव्हान कायम ठेवायचं असेल तर इकडे जिंकायचंय, कारण जर जिंकला तर त्या आत्मविश्वासाने आपण पुढे जाऊ शकाल. MH46 BA9509 ये गाड़ी बीच में अन्य गाड़ियों को आने में तकलीफ हो रही है. MH46 BA9509 ही गाडी कोणाची असेल तर ती तिथून त्वरित काढायची आहे. इतर सर्व गाड्यांना येण्या जाण्यामध्ये त्रास होत आहे. धन्यवाद. विजय पिल्ले येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. दुसऱ्या षटकात त्यांना आमंत्रित करण्यात येते पनवेलच्या डेरिवलीचे खेळाडू. आणि आज या ठिकाणी पाहूयात एक महत्व अष्टपैलू खेळाडू आहेत. बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी गाजवल्यात, परंतु आज जर पाहिलं तर चांगली कामगिरी करावी लागेल. निखिल जाधव समोर आहेत गिरगावचे, आणि त्यांच्या समोर जर पाहिलं तर मंगेश वैती, माहुल कोळीवाड्याचे खेळाडू, विक्रोलियन्स विक्रोळी, अमोल म्हात्रे आणि कंपनी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. 6 षटकांची मॅच. प्रहार चषक मुंबई महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा. फुलटॉस, या फुलटॉसला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय, आणि बॉल जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने जाईल. सीमारेषा पार, चौकार. उत्कृष्ट टाइमिंग. निखिल यादव थोड़ा सा अपने आप से मायूस है क्योंकि पहले मैच में ज्यादा रन नहीं बना पाए थे, और उनका जो बायोडेटा है वो इससे ज्यादा बेहतर है. तो अपने ही बायोडेटा को सुधारने का प्रयास उनके द्वारा रहेगा. ये अस्तित्व की लड़ाई है. उनसे 25 से 30 रन की उम्मीद जरूर की जा रही है टीम मैनेजमेंट द्वारा इस मैच में. चांगले कमबॅक मात्र या ठिकाणी करण्याचा प्रयत्न राहतोय. प्रहार चषक 2021 ड्रोनच्या साह्याने देखील या मैदानाची विहंगम दृश्य या ठिकाणी टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. पहा, यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपला जबरदस्त फटका येतोय. षटकार. गिरगावचं वंडर बॉय म्हटलं जातं. KSK साठी देखील जबरदस्त क्रिकेट खेळताना पाहायला मिळतं निखिल जाधव यांना. गतवर्षी क्रिकॉन स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी देखील ठरले होते. देखिए, गिरगाव हो या गोरेगाव, मैं रन बनाऊंगा, बता दिया. खूप चांगला फटका येताना पाहायला मिळेल. आत्मविश्वास नक्कीच वाढेल या फटक्याने, परंतु बालाजी यांच्याकडे देखील क्षमता आहे कमबॅक करण्याची. यावेळेला फुलटॉस, यालाही भिरकावून दिला. सीमारेषेच्या पलीकडे धाबा मिळतील. 6 षटकार. सड़क पे कड़क. बहुत ही जबरदस्त बैटिंग निखिल यादव द्वारा, और इसकी जरूरत थी. पहले मैच में वो खेल नहीं पाए, लेकिन ऐसा कहते हैं ना, बिग बॉयज प्ले एट नाइट, और रात्रि क्रिकेट में अब वो अपना बेहतरीन प्रदर्शन दिखा रहे हैं. खूप चांगल्या लयमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आक्रमकता ठासून भरली या फलंदाजाकडे. जसं मैदान तसं फलंदाजी करण्याची क्षमता देखील आहे त्यांच्याकडे.
हे विहंगम दृश्य आपण पुन्हा एकदा पाहू शकता. मेट्रोचं काम सुरू आहे बाजूच्याच लिंक रोडवर. कार्निवल सिनेमा आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला असणारं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रीडांगणाचा नजारा प्रहार चषकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. याही वेळेला बहुत ही बेहतरीन टाइमिंग, केवल टाइमिंग के बलबूते पर निखिल जाधव. अब निखिल जाधव के हाथ में जो बैट है ना, ऐसा लग रहा है किसी वायोलिन वादक के हाथ में बो दी गई है. जब वो वायोलिन पर घूमती है तो अद्भुत गाने सुनने को मिलते हैं, म्यूजिक आता है. वैसे उसके हाथ में जो बैट है ना, बिल्कुल नजाकत के साथ वो खेल रहा है. बॅक टू बॅक तिसरा षटकार येताना पाहायला मिळाला. वाह, काय सुंदर फलंदाजी होते. पहिल्या षटकात जर पाहिलं तर सावध सुरुवात झाली तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे सर, परंतु दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर फलंदाजांचा आक्रमकता या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत. 22 धावा आतापर्यंत या षटकामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 3 षटकार मारत आपली उपलब्धता या स्पर्धेमध्ये सिद्ध करतायत गिरगाव कुंभारवाड्याचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल जाधव. आणखीन एकदा बिग हिट. वाह, निखिल जाधव ने यहां पर मतलब निखिल ने किल कर दिया है गेंदबाजी को. 2 ओवर 33 रन, रनों की लूट मार. अब ये जो पिच है ना, ये पिच नहीं बन गई है, ये अब धोबी घाट बन गया है. तर नक्कीच आम्ही इच्छुक असू ज्यावेळेला ते पुढल्या षटकात पुन्हा फलंदाजीला येतील, कारण बॅक टू बॅक 4 षटकार या ठिकाणी खेळलेले आहेत. आपण नेहमी म्हणतो ना सर की क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, तशीच या ठिकाणी वेळ बदलली आहे. आणि पहिल्या षटकात जर पाहिलं तर अमन स्पोर्ट्स विरार थोडेसे फ्रंट फुटला होते, परंतु दुसऱ्या षटकात बॅटिंग करणारी विक्रोलियन्स देखील मॅच मध्ये प्रवेश करते. सर बहुत जबरदस्त वापसी. यहां पर एक ही चीज है कि जब हौसला कर लिया उड़ान का तो फिजूल है कद नापना आसमान का. अगर बचना है तो मुझे अपना सर्वश्रेष्ठ देना होगा. जो बेस्ट देगा वो ही टिकेगा, जो बेस्ट नहीं देगा वो नहीं टिकेगा. तर एक अनोखी अशी क्रीडा स्पर्धा ज्या स्पर्धेवर नेहमीच सर्वांच्या नजरा असतात आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न देखील नौशादभाईंनी केला. आणि आज जर पाहिलं गोरेगाव या मुंबईतील एका प्रमुख उपनगराला पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटच्या नकाशावर झळकवताना पाहायला मिळत आहेत. या गोरेगावचा खूप मोठा इतिहास आहे. नरेश येतात या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी. नरेश ठोंबरे एका बाजूला जर पाहिलं तर मंगेश वैती 3 चेंडूमध्ये 2 धावांवर खेळतायत. निखिल यांची बॅट बोलायला सुरुवात झाली आहे. 9 चेंडूमध्ये 30 धावा त्यांनी केल्यात. विनंती असेल MS46BH9509 MS46BH9509 कृपया ही गाडी बाजूला घ्या, वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. नरेश ठोंबरे मंगेश वैती यांच्यासाठी रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न हाणून पडलाय गोलंदाजाने. रिवर्स वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. आमतौर पर अमूमन एक एंड से प्रेशर और एक एंड से विकेट देखने को मिल रहा है, जबकि विजय बालाजी का ओवर थोड़ा खर्चीला रहा है. नरेश ठोंबरे के ऊपर एक बेहतरीन ओवर करने का प्रेशर ऑलरेडी बन चुका है और उसमें उन्होंने पहली गेंद बहुत ही अफलातून तरीके से की है. यावेळेला समोरच्या दिशेने आसमानी टोला मिळतोय. खान 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 खानित षटकार. हाई एंड हैंडसम. मतलब इस तरह के शॉट्स आसान नहीं होते. स्ट्रेट 6 लगाना सपना हो सकता है, हकीकत 10 में से 9 बार नहीं होता. लेकिन इस बार मंगेश पूरी तरह आत्मविश्वास से भरे हुए थे. उन्हें पता था कि मैं 6 लगा कर ही दिखाऊंगा. और इस वक्त जो बल्लेबाजी कर रहे हैं मंगेश वैदी, मैं समझ रहा हूं आई थिंक दिस इज वन ऑफ द बेस्ट बैटिंग परफॉर्मेंस बाय हिम. आज के पहले मैच में भी मंगेश अच्छा नहीं खेले थे, लेकिन दोनों बल्लेबाज ये पहलवान के उस अखाड़े की तरह है कि एक बार बजरंग पकड़ में नीचे मट्टी खाने के बाद अब खड़ा होने का प्रयास कर रहे हैं. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने नेहमीप्रमाणे आज देखील या ठिकाणी मोठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी उद्याही पाहायला मिळेल. मंगेश वैती बॅटिंगसाठी. याही वेळेला एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. 1-2 आणि तिसऱ्या प्रयत्नात बॉल अडवला देखील जातोय. मंगेश वैती यांचं लय मध्ये येणं गरजेचं होतं, कारण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर निखिल यांना चांगली लय मिळाली आहे. मंगेश यांची बॅट देखील जरूर या ठिकाणी बोलू लागली आहे. स्कोर जर पाहिला तर आता 41 वर जातोय. तिसरी ओव्हर सुरू असताना चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते.
नरेश ठोंबरे पहिल्या षटकात जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी राहिली, अचूकता, एक नियोजित गोलंदाजी म्हणतात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात ती त्यांच्याकडून राहिली, परंतु या षटकात धावा येऊ लागलेल्या आहेत. मंगेश वैती टप्प्याचा बॉल, आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय, तोही जाईल सीमारेषेच्या पंचांचा एक निर्णय येईल, दोन्ही संघांना बंधनकारक असेल. नरेश ठोंबरे की इस बॉल को बहुत आत्मविश्वास के साथ खेला था मंगेश ने, बिल्कुल नटराज मुद्रा में खेला गया वो शॉट, और बॉल जाकर लाइट के खंबे को लगी है और देखना होगा अंपायर क्या फैसला सुनाते हैं. लेकिन मुझे वो फिल्म स्टार जगदीप, कॉमेडियन जगदीप का डायलॉग याद आ रहा है, अम्मा मियां खंबा उखाड़ के, यहां पर अब्बा 6 रन. आणखीन एक आक्रमक फटका, मंगेश वैती जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतायत. माहुल कोळीवाड्याचं नाव टेनिस क्रिकेट जगतामध्ये नेताना पाहायला मिळत आहेत. मुंबईपासून दुबई पर्यंत देखील ज्याची ख्याती आपल्याला पाहायला मिळते तो मंगेश वैती. बॅट बोलायला सुरुवात झाली आहे. अमोल म्हात्रे आणि कंपनी एका बाजूला तर अब्दुल शिकलगार आणि कंपनी मैदानाच्या आतमध्ये अमन स्पोर्ट्स विरार यांच्यामधील मुकाबला. सर 47 हा लाईट बॉलला षटकार आहे. बहुत ही उत्कृष्ट टाइमिंग के साथ खेल रहे हैं मंगेश वैती. मंगेश वैती एक अच्छे रनर बिटवीन द विकेट भी हैं. जिस तरह 1 को 2 में तब्दील किया, बहुत ही लाजवाब. ये मैच में चंद्रकांत जी 2 ऐसे हाई फ्लाई रनिंग बिटवीन द विकेट प्लेयर है. एक तरफ जयेश पाटिल है, एक तरफ मंगेश वैती है. ये भी एक इंटरेस्टिंग बात रहेगी, जरूरत पड़ने पर 1 को 2 में तब्दील करने की क्षमता रखने वाले बैट्समैन दोनों में है. यावेळेला देखील एक बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. अपतमच्या बाहेरचा चेंडू आपल्या वेगळ्या शैलीत मंगेश खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु नरेश ठोंबरेने यावेळेला त्यांच्यावर मात केली आहे. 6 षटकांची मॅच आहे आणि तिसरं षटक मार्गस्थ असताना 47 धावा धावफलकावर झाल्या. चांगली सुरुवात, विशेष म्हणजे विकेट गमावली गेलेली नाहीये. बिनबाद ही धावसंख्या आतापर्यंत त्यांच्याकडून बनवली गेली आहे. प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीने प्रहार चषक 2021. आणखीन एक बिग हिट, बिग 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 सिक्सर. काय सुरुवात सर या ठिकाणी पाहायला मिळते. पहा 3 ओव्हर झालेल्या आहेत, बिनबाद 53 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. टूट पड़े, एक तरफ सल्फर पैरोक्साइड और दूसरी तरफ पोटेशियम नाइट्रेट, लिटमस टेस्ट. और चंद्रकांत जी, आप जिस तरह बिग 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 बोलते हैं, मुझे ऐसा लगता है बिग बाजार वाले आपको अपना ब्रांड एम्बेसडर बना देंगे. नक्कीच तुषारजी देखील आमच्यामध्ये दाखल होत आहेत. बऱ्याचशा खेळाडूंच्या संघांच्या मुलाखती देखील त्यांच्याकडून आपण पाहिल्या आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देखील टेनिस क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं नेहमीच आम्हाला पाहायला मिळतं. स्वतः श्रीकांत दादरकर सर देखील मॅचचा आनंद घेत आहेत आणि रौनकजी देखील. तर 3 षटकांची समाप्ती, बिनबाद 53. कल यही समय के दौरान हमने 83 रनों की पार्टनरशिप देखी थी निसार मंसूरी और रविराज आहिरे के बीच में, एलके स्टार राजकोट गुजरात के लिए. और ये मैच में हाई स्कोरिंग स्टार्ट जो मिला है, मुझे लगता है दोनों बल्लेबाज जो है अपनी गलतियों से सीखे हैं. सबसे बड़ी बात है आत्मचिंतन. और देखिए, रन बनाना जो है, रन बनाने के लिए मेहनत करनी ही पड़ेगी. रन गूगल के प्ले स्टोर से डाउनलोड नहीं हो सकते, न रन OLX पे खरीदे जा सकते हैं. रन तो बनाने ही पड़ते हैं और वो दोनों बल्लेबाज अच्छी तरह जानते हैं. बहुत ही जबरदस्त टाइमिंग, केवल टाइमिंग टाइमिंग और टाइमिंग ये मैच में देखने को मिला है. जहां तक गेंदबाजी का सवाल है, अमन स्पोर्ट्स विरार ने अपने पोटेंशियल पर गेंदबाजी नहीं की है, लेकिन जो 3 ओवर चले गए वो चले गए. जो बीत गया सो बीत गया. लेकिन अगर अगले 3 ओवर में वो 30 से ज्यादा रन नहीं देते तो 80-83 80-83 शुड बी अ गुड स्कोर टू चेस. नक्कीच तो प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे. एक मोठी पार्टनरशिप देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर हिमांशू यांना आमंत्रित केलं जात आहे. हिमांशूच्या बॉलवर मात्र फटका तर खेळला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅच पकडण्याचा प्रयत्न तर चांगला राहिला होता, परंतु हातातून चेंडू निसटला जातोय.
आणि ग्लेन वैती त्या ठिकाणी होते. स्कोर जर पाहिला तर 1 पुढे जाताना पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये काही पार्टनरशिप झाल्या, त्यामध्ये प्रथमेश पवार नाना आणि रोहन साळुंके यांच्यामध्ये 57 धावांची, ओमकार देसाई सुमित ढेकळे यांच्यामध्ये देखील एक चांगली पार्टनरशिप 57 धावांची होताना पाहायला मिळाली. सर्वात मोठी पार्टनरशिप रविराज आहिरे आणि निसार अन्सारी यांच्या माध्यमातून 83 धावांची. या अगोदर देखील जर पाहिलं तर पार्टनरशिप पाहायला मिळाली होती. आकाश जांगीड आणि साहिल सावंत यांच्यामध्ये देखील एक चांगली पार्टनरशिप 50च्या पुढे पाहायला मिळाली होती. आणि आता याही मॅच मध्ये एक चांगली पार्टनरशिप, जी अर्धशतकी पार्टनरशिप मंगेश वैती आणि निखिल जाधव यांच्यामध्ये पाहायला मिळाली. चौथी ओव्हर, चौथं षटक मार्गस्थ आहे. हिमांशू, टेनिस क्रिकेटचे चाहते आहोत तुम्ही आम्ही सर्व, म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत. अकुट टप्प्याचा बॉल, त्याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटची दुनिया आणि टेनिस क्रिकेटची दुनियादारी आपल्या सर्वांसाठी आवडते. आपण इथे उपस्थित असणारा प्रत्येक जण टेनिस क्रिकेटच्या धाग्याने जोडलं गेलेलो आहोत. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून इकडे उपस्थित आहोत आणि प्रचंड प्रेम या टेनिस क्रिकेटवर मुंबईने देखील प्रचंड प्रेम दिलंय आणि टेनिस क्रिकेटने या मुंबईने खूप सारे खेळाडू देखील दिलेत. यावेळेला फटका तर फसला होता. खेळण्याचा प्रयत्न जर कव्हरच्या दिशेने होता, परंतु एज घेतली. बॉल मात्र नक्कीच पाठीमागच्या दिशेला जाईल. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. स्कोर जर पाहिला तर पुढे जाईल 1 ने सर. और चंद्रकांत जी, जो आपने अभी जिक्र किया, तमाम ये जो पार्टनरशिप है, इसमें ओपनिंग बैट्समैनों की बहुत बड़ी भूमिका रही है. मिडिल ऑर्डर की पार्टनरशिप बहुत कम देखने को मिली है. तो इसका मतलब ये है कि अगर आपका स्टार्ट अच्छा है तो आप विजय द्वार तक जा सकते हैं. मतलब मान लो गोरेगांव से गिरगांव जाना है तो यात्रा सही होना जरूरी है. या वेळेला जर पाहिलं तर फटका तर खेळायचा होता स्क्वेअर लेगला आणि फसला आणि माघारी परतावं लागेल. या ठिकाणी मंगेश वैती यांना गरज होती या ठिकाणी विकेटची. मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी अमन स्पोर्ट्स विरारला आणि मंगेश वैती ज्यांनी चांगला खेळी जरूर केली, परंतु माघारी परत आहेत. कल्पेश माहुलकर यांनी खूप चांगल्या पद्धतीने कॅच त्या ठिकाणी घेतली. कडक कॅच घेणारे खेळाडू होते आणि पहिला धक्का मंगेश वैती यांच्या रूपात 56 धावा असताना मंगेश फसला आणि कडक हंसला. दोनों माहुल के सुपुत्र है. और मंगेश का कैच कल्पेश द कारतूस कड़क उन्होंने ले लिया. और ये बड़ा विकेट यहां पर इसी की हम बात कर रहे थे कि पहले 3 ओवर भले हमारे लिए अच्छे ना रहे हो, आखिर के 3 ओवर अच्छे रहना जरूरी है. मान लो आप एसएससी, एचएससी या बीएससी का एग्जाम दे रहे हैं, पहले 3 पर्चे आपके अच्छे नहीं गए, उसका मतलब ये नहीं कि आप फेल हो गए. आखिरी 3 पर्चे में अच्छे मार्क्स लाइए और एवरेज जो है उसके जरिए डिस्टिंक्शन लाइए या मेरिट लिस्ट में आइए. सो इट्स ऑल अबाउट गोइंग विद द विंड. और वो बात यहां पर अब आखिरी 3 ओवर में हिमांशु बर्थडे बॉय जैसे ही केक काटा, उन्होंने विकेट को भी काटा. क्या बात आहे. प्रयत्न तोच असेल. यानंतर देखील कमबॅक करण्याचा, विकेट करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी झाला होता. निखिल यांचा डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न झाला, परंतु आपल्या क्षेत्रात पोहोचले जात आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चौथी ओव्हर सुरू आहे आणि शशिकांत कदम 57 धावा धावफलकावर आहेत. स्ट्राईकवर जर पाहिलं तर येथील महाराष्ट्र रणजीपटू शशिकांत कदम पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करू. प्रहार चषकामध्ये एक मोठी भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा, ज्या क्रीडा स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर भारतभरातून आलेले टेनिस क्रिकेट खेळणारे खेळाडू दाखल झालेले आहेत गोरेगाव मुंबईमध्ये. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी हिमांशू प्रयत्न जसं तुम्ही सांगितलं कमबॅक होऊ शकतं. 100 धाव संख्या देखील इकडे चेस झालेल्या आहेत. हे मैदान त्या प्रकारचं आहे, चेंडू त्या प्रकारचा आहे, खेळपट्टी त्या प्रकारची आहे. त्यामुळे जसं जेवढ्या धावसंख्या कमी ठेवता येतील कमबॅक इकडे जर केलं, कारण पहा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये केवळ 4 धावा दिल्या आहेत. हिमांशू भिवंडीच्या अलिमगड गावचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि गोलंदाजी देखील अतिशय सुंदर आतापर्यंत या मॅच मध्ये केली आहे. परंतु समोर आहेत शशिकांत कदम. यावेळेला समोरच्या दिशेने सरळ बॅटने खेळलेला फटका शशिकांत कदम यांच्या बॅट मधून सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांसाठी येतोय चौकार. इस मैच में आपने विक्रोलियंस का जो अप्रोच है वो देखा. हर विक्रोलियन अब अग्रेसिव खेल रहा है. उन्हें मालूम है अब हमको बचना है. हमने पहले मैच में गलती कर दी, लेकिन अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस, और वो यहां पर दिखाता हुआ हर विक्रोलियन का बल्लेबाज. बरोबर सांगितलं सर की या ठिकाणी आक्रमण होताना पाहायला मिळत आहेत, पॉझिटिव्ह एनर्जीने खेळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला एक चांगलं षटक
येताना पाहायला मिळालं हिमांशूच्या माध्यमातून, ज्या षटकामध्ये केवळ 8 धावा आल्या आणि एक विकेट देखील आली. 10च्या आतमध्ये या ठिकाणी ओव्हर येणं म्हणजे खूप चांगलं षटक, परंतु असेही गोलंदाज या स्पर्धेमध्ये पाहिले 2 ज्यांनी निर्धाव षटकं देखील या ठिकाणी टाकलेली आहेत. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. 4 ओव्हर नंतर 61 धावा धावफलकावर आहे. एक विकेट माघारी परतल्यानंतर विक्रोळी या टीमची. प्रहार चषक पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 5 लाखाचं प्रहार चषक त्याच्याबरोबरने दिला जाईल. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 3 लाखाचं प्रहार चषक, तृतीय पारितोषिक 2 लाखाचं प्रहार चषक. मालिकावीराची दुचाकी या स्पर्धेची वैशिष्ट्य आणि नौशादभाई शिकलगार यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य उत्कृष्ट असं आयोजन टेनिस क्रिकेट जगताला सादर केलं जात आहे. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आमंत्रित करण्यात येते आराफ या बदलापूरच्या खेळाडूला. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. बॅटिंग पॉवर प्ले आहे तर त्याचा फायदा या ठिकाणी नक्कीच घेण्याचा प्रयत्न होईल, कारण संधी असेल फलंदाजांकडे गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याची किंबहुना उंचावरून बॉल टोलावण्याची. अराफ निखिल जाधव या मॅच मध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळ त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. येणाऱ्या 2 ओव्हर खूप निर्णायक असतील. धावसंख्येचा ग्राफ पुढे जाणार की त्याला लगाम घातलं जाणार. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल तोही रिच करण्याचा प्रयत्न होता, परंतु रिचेबल नव्हता. पंचांच्या निदर्शनास आलं आणि व्हाईट बॉल घोषित केला. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला चेंडू योग्य ठिकाणी टाकावा लागतो, योग्य ठिकाणावरून टाकावा लागतो, योग्य पद्धतीने टाकावा लागतो, नाहीतर मैदानात उपस्थित असणारे पंच तुम्हाला दंडित करतात. तेच या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. अवांतरच्या रूपात आलेली एक धावसंख्येला पुढे घेऊन जाते. या वेळेला मागील बॉलवर जे राहिलं होतं ते या बॉलवर पुरं केलंय. गिरगावच्या या खेळाडूने सर्वांची मनं जिंकली आहेत. आणखीन एक षटकार, तो देखील कव्हरच्या दिशेने. सोपं नाही कव्हरच्या दिशेने षटकार मारणारी सर. भव्य शॉट. मतलब कार्निवल सिनेमाज और लिंक रोड पर के जितने भी मॉल है उसमें दिसंबर एंड का सेल कब लगेगा मुझे मालूम नहीं, लेकिन यहाँ पर रनों का सेल लग चुका है. 39 वर बॅटिंग करतायत KSK सुपरस्टार. आज जर पाहिलं तर गोरेगाव मध्ये आपल्या बॅटिंगचा नजारा दाखवताना पाहायला मिळत आहेत. ओमकार गिरगावसाठी देखील त्यांना सुरुवातीच्या कालखंडामध्ये खेळताना पाहायला मिळतं, आजही पाहायला मिळतं आणि त्याचमुळे काय गिरगाव परिसरामध्ये खूप लोकप्रिय आहेत. परंतु विक्रोलियन्स मध्ये आल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीला एक वेगळंच वळण मिळालं हरीश सर. आणि आज जर पाहिलं तर याही ठिकाणी खूप चांगली कामगिरी ते करतायत. यावेळेला जर पाहिलं तर खूप चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडू या महत्वाच्या क्षणी येताना पाहायला मिळतोय. अगोदरच मन बनवलं होतं या बॉलला ऑन साईडला खेळायचं आणि त्याचमुळे काय या ठिकाणी बीट होत आहेत. 68 धावा धावफलकावर आहेत. 5वं षटक मार्गस्थ असताना, 5वं षटक सुरू असताना अराफ यांच्या माध्यमातून समोर जर पाहिलं तर आहेत निखिल. 14 चेंडूमध्ये 39 धावांवर खेळत आहेत. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आणि कॅच पकडली जाते. निखिलला थांबवण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळाले अराफ आणि धावसंख्येचा ग्राफ देखील खाली येताना पाहायला मिळतोय. तर निखिलने देखील प्रभावित केलं. खूप चांगला खेळ या ठिकाणी दाखवला. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, त्याला जागेवरूनच रीच करण्याचा प्रयत्न आणि खूप चांगली कॅच या ठिकाणी गोलंदाजाने स्वतः पकडली आणि एक वेगळा या ठिकाणी जल्लोष देखील करताना पाहायला मिळतात. निखिलने प्रभावित केलं. 3 षटकार काय लाजबाब पद्धतीने खेळलेत. वाह, माघारी परतताना पाहायला मिळतील. निखिल बाद होत आहे सर. नहीं, डेफिनेटली ये होना ही था. निखिल अच्छा खेल रहे थे, लेकिन आरफ की भी तारीफ करनी होगी. आरफ इज एन ऑलराउंडर और बहुत अच्छा बॉडी बैलेंस. इतने स्कायर जो कैच होते हैं ये दुधिया रोशनी में आसान नहीं होते, लेकिन बिल्कुल गेंद को नीचे आते हुए देखा, अपने आप को पोजीशन में लाए और बेहतरीन कैच के जरिए आउट कर दिया उन्होंने निखिल जाधव को. दिस इज अ प्राइज विकेट, बिग विकेट. तर मोठी विकेट येताना पाहायला मिळते. जसं तुम्ही सांगितलं सर, पहिल्या 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर सामन्याच्या पारडं जड होतं विक्रोलियनचं, परंतु मागील ओव्हरमध्ये जर पाहिलं तर हिमांशूने चांगली गोलंदाजी केली. याही ओव्हरमध्ये जर पाहिलं तर आराफ आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत. परंतु उत्तरार्धात काय होणार या मॅच मध्ये, पहिल्या डावामध्ये शशिकांत कदम यांची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. उरण तालुक्यातील सोनारी गावचे खेळाडू संदीप पाटील उर्फ पप्पू. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून या ठिकाणी केली जाते.
शशिकांत यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या दिशेने. तर बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अपीलही मोठ्या प्रमाणावर झालं. आणि हे खेळाडू बाद आहेत की नाही तिसऱ्या पंचांना पाचारण करण्यात आलेला आहे. चांगलं कमबॅक या ठिकाणी अमर स्पोर्ट्स विरार करताना पाहायला मिळाली. हरीश सर शशीने रिव्ह्यू घेतलाय बॅट्समॅन. अडुसष्ट धावा धावफलकावर आहेत. 100 इकडे निघाला धावफलक कुठेतरी थोडासा अडखळला सर, परंतु चांगली धावसंख्या आहे रात्रीच्या या खेळाच्या मानाने. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये किती धावसंख्या वर नियंत्रण मिळवलं जातं तेही तेवढंच महत्वाचं आहे. हिमांशू आणि आराफ या दोघांचंही कौतुक करावं लागेल. परंतु शशिकांत कदम या चेंडूवर बाद आहेत की नाही हे मात्र तिसरे पंच या ठिकाणी पडताळतील आणि त्यांचा निर्णय देतील. करुणाकर गोटेंनी आउट दिली. प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित प्रहार चषक. आज या प्रहार चषकाच्या 5व्या पर्वातील तिसरा दिवस. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन जो आहे तो ऑनफिल्ड अंपायर ग्राफिक्स देतो. हां ते ग्राफिक्स दिलं मला. आता बोला. आणि बाद होतील शशिकांत कदम या ठिकाणी. आणि आता तो मांडेल. धक्का मात्र या ठिकाणी बसताना पाहायला मिळेल. 68 धावा असताना मात्र तिसरा खेळाडू या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळतील. तिसरा धक्का विक्रोलियन्स टीमला या ठिकाणी बसताना पाहायला मिळेल. प्रहार चषक आपण पाहत आहोत. प्रहार चषक 2021 आणि आज जर पाहिलं तर प्रहार चषकातील ही तिसरी रात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अंपायर बोलले ना ते. ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाच्या बाजूने तिसरे पंच गेले आहेत. तर एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये अमर स्पोर्ट्स विरार आणि त्यांच्या विरोधात विक्रोलियन्स अशी ही मॅच आहे. शशिकांत कदम माघारी परततील, परंतु मैदानाच्या आतमध्ये लखन सकट आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. खटाव तालुक्यातील पाचवड गावचे खेळाडू आहेत. सातारा जिल्ह्यातील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. 68 धावा तिसरा धक्का या ठिकाणी बसताना पाहायला मिळेल. तर 68 धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत लखन सकट. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. आराफ गोलंदाजीसाठी यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. टप्पा पडल्यानंतर बॉल बाउन्स होतोय आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातात देखील जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. परंतु आराफ, हिमांशू आणि आराफ हे दोन्ही खेळाडू जर पाहिले तर खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करताना पाहायला मिळाले. आपल्या टीमसाठी कमबॅक करणारी गोलंदाजी त्यांच्याकडून. आणि या महत्वपूर्ण टप्प्यावर धावसंख्येला मोठ्या दिशेने जात असताना इकडे कुठेतरी नियंत्रण देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. 68 धावा धावफलकावर आहेत. लखन बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी टाकलाय. वा, काय गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या बॉलवर म्हणजे पहिला वाईड आला, तदनंतर षटकार खेळला, परंतु तदनंतर 5ही चेंडू निर्धाव टाकण्याचं काम या ठिकाणी केलंय. हे क्रिकेटमध्ये होऊ शकतं, आराफने ते दाखवलंय. अमान स्पोर्ट्स ने जबरदस्त वापसी की है. पहले 3 ओवर में चित्र अलग था, लेकिन आखिरी 2 ओवर में चित्र बदला है. ये क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है और इसीलिए यहां पर कभी भी आप अति आत्मविश्वास में कंप्लेसेंट नहीं हो सकते. हर बॉल पर इक्वेशन बदलता है, हर बॉल पर सिचुएशन बदलती है.
और मंगेश वैदी और निखिल यादव आउट होने के बाद अब जो परिस्थितियां थी वो अमान स्पोर्ट्स के पक्ष में आ चुकी हैं। और जो 80-83 की हम बात कर रहे थे वो 80 रन में भी अगर रुक जाते हैं अमान स्पोर्ट्स के लिए एक अच्छा स्कोर रहेगा चेस करने के लिए। अरे सर, धावसंख्या जर पाहिली तर या अफलातून षटकामध्ये मागील 2 षटकामध्ये जर पाहिलं तर धावसंख्येवर नियंत्रण थोडंसं मिळवलंय, परंतु शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. या षटकात धावा आल्या तर एक चांगलं आव्हान उभं राहू शकतं. तोच प्रयत्न मात्र या ठिकाणी असणार आहे. संदीप पाटील आणि त्यांच्या बरोबरने जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आहेत लखन सकट, हिमांशू पुन्हा एकदा आमंत्रित केलं गोलंदाजीसाठी. यावेळेला वेगा चेंडू येताना पाहिला मिळाला, ऑप्शनच्या बाहेर होता. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अवांतरच्या स्वरूपातील 1 रन मिळेल. 69 धावा धावफलकावर. टेनिस क्रिकेटचं एक मोठं भव्य दिव्य आयोजन गोरेगाव मुंबईमध्ये आपण पाहत आहोत. नौशादभाई शिकलगार आणि प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य दिव्य असं आयोजन. एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला विक्रोलियन्स विक्रोळी, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अमन स्पोर्ट्स विरार यांच्यामधील मॅच. रणनीती मात्र प्रत्येक बॉल नंतर बदलण्याचा प्रयत्न करतायत कल्पेश माहुलकर, कारण मॅच मध्ये त्यांनाही यायचंय. यावेळेला फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने, बॉलने उंची जास्त गाठली आहे. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत का. दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी झाला. चांगला फटका होता, लॉफ केला होता. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. बघता बघता धावसंख्या 71 वर जाते. प्रयत्न राहील या मॅच मध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न तर नक्कीच असणार आहे. त्यासाठीच हे शेवटचं षटक आहे. इकडे कळेल किती धावांचं आव्हान उभं केलं जात आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, परंतु या स्पर्धेमध्ये ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची. जो जिंकणार आहे तो मात्र पुन्हा प्रयत्न करेल, पराभूत होईल तो स्पर्धेच्या बाहेर जाईल. याही वेळेला जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने संदीप पाटील यांच्याकडून फटका, परंतु तिकडे फिल्डर तैनात होते. स्कोर जर पाहिला तर पुन्हा 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल तो 72 धावांवर. एका दुसरा षटकार कुठेतरी एका खेळण्याचा प्रयत्न विक्रोलींचा राहील, परंतु दबाव जसं हरीश सर तुम्ही पहिल्याच 3 ओव्हर नंतर म्हणतो इकडे कमबॅक होऊ शकतं अमन स्पोर्ट्सचं, ते झालंय. यस, कल भी मैंने बताया था कमबैक इज बेटर देन सेटबैक. अगर गलतियां हुई है उसको स्वीकार करके उसको सुधारना ये प्राथमिकता है. और इंसान या तो जीतता है या तो सीखता है, हारता कोई नहीं है. यू कीप लर्निंग. तर नक्कीच ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हिमांशूने खूप प्रभावित करणारी गोलंदाजी आतापर्यंत या षटकात देखील केली आहे. 8 चेंडूंचा त्यांनी आतापर्यंत केलेले आहेत. 1 विकेट मिळवली आणि 12 धावा खर्च देखील केलेल्या आहेत. हिमांशू टेनिस बॉल क्रिकेटचं एक तुंबळ युद्ध गोरेगाव नगरीमध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळत आहे. टेनिस बॉल क्रिकेटचे चाहते गोरेगाव नाही तर आजूबाजूच्या उपनगरातून इकडे आलेत. लखन यांच्याकडून आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु निष्फळ ठरतोय. कोंडी फोडली, येतोय चौकार लखन सकटच्या बॅटमधून. बहुत अच्छा. लखन का फॉर्म में आना भी बहुत जरूरी है, क्योंकि अगर वो इस मैच को जीतने का प्रयास करते हैं तो आखिरी मुकाबला उनको खेलना है. सो उसके मद्देनजर विक्रोलियंस का टॉप बैटिंग ऑर्डर जो है वो फायर होना बहुत जरूरी है. और लखन का ये जो चौका है ये वाकई में टीम के काम में आएगा और टीम के स्कोर को वृद्धि देगा. लखन मॅन फ्रॉम पाचवड खटाव सातारा बॅटिंगसाठी आलेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी करतील. 76 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. अमन स्पोर्ट्स अब्दुल शिकलगार यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. संतोष बंड यांचं मार्गदर्शन या टीमला, तर दुसऱ्या बाजूला अमोल म्हात्रे आणि कंपनी विक्रोलियन्स. लखनसाठी एक वेगवान चेंडू या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न, अपील केली गेली. अपील पंचांनी उचलून धरलं. LBWच्या स्वरूपात लखन सकट बाद. एक परफेक्ट बॉल थी, स्टंप टू स्टंप. और डेथ ओवर्स में इस तरह की गेंदबाजी अपेक्षित है और बहुत जबरदस्त वापसी की है अमान स्पोर्ट्स ने. जो 80-85 हम सोच रहे थे, मेरे ख्याल से 80 के अंदर पारी सिमटेगी और 80 के अंदर अगर स्कोर रहता है तो वहां पर अमान स्पोर्ट्स के लिए मौका रहेगा. तर नक्कीच पहा, सुरुवात पहा किती भव्य दिव्य झाली होती. 3 षटकांमध्ये 53 धावा होत्या, परंतु तदनंतर कमबॅक या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. परंतु अजूनही डाव संपलेला नाहीये. इकडे डावाला आकार देण्याचा प्रयत्न असेल, एक सन्मानजनक स्थिती म्हणजे 80च्या पुढे जाण्याचा प्रयत्न तर नक्कीच असणार आहे.
रोहित भालेराव मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. उल्हासनगर कडे गोळवलीचे खेळाडू. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून केली जाते. संदीप पाटील आणि त्यांच्या बरोबरने जर पाहिलं तर रोहित भालेराव उर्फ किडनी. प्रयत्न तर नक्कीच असणार आहे या ठिकाणी आपल्या टीमला सन्मानजनक स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा. प्रत्येक दिवशी जर पाहिलं तर प्रेक्षकांची संख्या वाढत चालली आहे. उद्या जर पाहिलं तर गर्दीचे विक्रम तुटतील, कारण तमाम मुंबईकर ही स्पर्धा पाहण्यासाठी उद्या संध्याकाळच्या सत्रात आपापल्या विभागातील मॅचेस संपून इकडे दाखल होतील. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सीमारेषेच्या पार जातोय. यष्टीरक्षकाला हुलकावणी देत येतोय चौकार. अब ये एक बहुत बड़े साइकोलॉजिकल बैरियर को क्लियर किया है. रूबी कट बल्ले का अंदरूनी सिरा और स्कोर हो गया 80. नाउ दिस इज द स्कोर दैट यू वांट इन द नाइट. और अभी भी जो एक गेंद मेरे ख्याल से इसके बाद बची है, उस पर अगर एक बेहतरीन शॉट आ जाता है तो 84 या 86 शुड बी अ परफेक्ट स्कोर टू कंक्लूड. एम की प्रॉपर्टीचे जॉमी यांचे देखील आम्ही आभारी असू. यावेळेला खराब बॉल होता, त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. विकेट मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल. डावाच्या शेवटी विकेट येताना पाहायला मिळते आणि असं वाटत होतं सुरुवातीला ही धावसंख्या 100 इकडे जाईल, परंतु तिला 80 वर थांबवलंय. 80 वर कंट्रोल करताना पाहायला मिळत आहेत. 81 धावांचं लक्ष, परंतु चांगलं आव्हानही उभं राहिलं मी म्हणेल. या ठिकाणावरून फाईट होऊ शकते. अमन स्पोर्ट्स विरार देखील मॅच जिंकू शकते. विक्रोलियन्स विक्रोळी देखील मॅच जिंकू शकते. काही विशेष सन्मान या ठिकाणी केले जाणार आहेत. खास या क्रीडा स्पर्धेसाठी सन्मानी अतिथी उपस्थित राहत आहेत. नौशादभाई शिकलकर यांच्या शुभस्थे सन्मान केले जाईल. अमोल भैया कीर्तीकर सरचिटणीस युवा सेना, त्याचबरोबर मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष, त्यांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. नौशादभाई शिकलकर सन्मानित करतायत. सन्मानित केला जाणार आहे या ठिकाणी अमोल भैया कीर्तीकर. युवा सेनेच्या माध्यमातून देखील खूप मोठं काम त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मुंबई उपनगर जिल्ह्याचा कबड्डीचा देखील खूप मोठा दबदबा निर्माण झालाय, कारण प्रो कबड्डी लीग देखील आपल्या मुंबई उपनगरचे खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. अमोल भैया आपल्या नेतृत्वाखाली मुंबई उपनगरची कबड्डी देखील खूप चांगल्या पद्धतीने नक्कीच प्रगती करते. आणि या क्रीडा स्पर्धेसाठी आपण आज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिला, त्याबद्दल नौशादभाई शिकलकर यांच्या वतीने, यांच्या शुभ हस्ते प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने आपला एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. तदनंतर या ठिकाणी नौशादभाई शिकलकर यांच्या शुभ हस्ते आणखी एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. विधानसभा समन्वयक कोरेगाव समीरजी देसाई साहेब, मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. नुकतीच जर पाहिलं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना चषक ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा देखील कोरेगावमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि प्रहार सामाजिक संस्था आणि त्याचबरोबर प्रहार चषक आयोजन समितीच्या वतीने केला जातोय या ठिकाणी समीर देसाई साहेबांचा एक विशेष सन्मान. त्याचबरोबर जर पाहिलं तर या विभागातील क्रिकेटला एका मोठ्या उंचीवर नेण्याचं काम, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आमचे मार्गदर्शक देखील आहेत श्रीकांतजी दादरकर साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. सतीश कुरूप सरांना विनंती असेल, आपण श्रीकांत दादरकर, जयेश दादरकर सरांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. एक जबरदस्त क्रिकेटर, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मुंबई क्रिकेट असोसिएशनची देखील त्यांच्या माध्यमातून केली जाणारी सेवा, आज त्यांचाही या ठिकाणी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीला देखील या ठिकाणी सलाम होतोय. प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीने, प्रहार चषकाच्या वतीने सतीश कुरूप सरांच्या शुभ हस्ते केला जातोय. जयेश दादरकर सर, आपलाही या ठिकाणी विशेष सन्मान. तदनंतर या ठिकाणी भरत बोराडे सरांचा देखील सन्मान केला जाणार आहे. महेंद्र अमृते यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. महेंद्र अमृते साहेबांच्या शुभ हस्ते भरत बोराडे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. खास या क्रीडा स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ देऊन आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिला, या प्रहार चषकाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपलाही या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. धन्यवाद सर्व प्रमुख अतिथी. या क्रीडा स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल. स्थानापन्न व्हायचं, या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आणि या पुढील मॅचचा दुसरा डाव जसं सुरू होईल, व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर आणि त्यांना नक्कीच साथ देतील कुणालजी दाते सर.
आज का दिन बहुत ही धन्य है। क्रिकेट के तमाम चाहक प्रहार चषक के इस मजमे में शामिल होते हुए आम्ही खूप आभारी आहोत सन्माननीय अमोल भैया कीर्तिकर, समीरजी देसाई, नगरसेवक दीपक ठाकुर, नगरसेवक हर्ष पटेल, नगरसेवक संदीप पटेल, वेंकटेश चिंदरकर, प्रदीप बने, विवेक पिंपळीकर, सचिन माने, भूषण राणे, सतीश कुरूप, D2H, अमन स्पोर्ट्स, रेहान इलेक्ट्रॉनिक्स, शशिकांत डेकोरेटर्स, युनियन बँक ऑफ इंडिया, राजूभाई आमचे लाईटचे कॉन्ट्रॅक्टर, फुलटॉस अली असगरबाई, अंगद साहनी ज्यांनी पिच तयार केली आहे, यासर खान, जितेंद्र केणी जे आमचे साऊंडचं व्यवस्थापन केलंय, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि गोरेगाव पोलीस ठाणे यांचा सुद्धा खूप खूप आभार। MK प्रॉपर्टीज के जॉमी, इनका भी हम शुक्रिया अदा कर रहे हैं। मेरे साथ जुड़ चुके हैं कुणाल दाते। कुणाल, आपका स्वागत है। ये एक परफेक्ट मैच है। एक अच्छी चीज जो विक्रोलियंस के बल्लेबाजों ने की कि बहुत सकारात्मक अंदाज में बैटिंग की और ये स्कोर दिखा, और अब उनके गेंदबाज के पास भी थोड़ा बफर है कुछ करने का, क्योंकि 50-60 में आपके पास बफर नहीं होता। आपको लग रहा है कि विक्रोलियंस के बॉलर के लिए अभी ये सही मौका है मैच में डॉमिनेट करने का? हो, अगदी बरोबर आहे। खूप महत्वाची संधी आता प्राप्त होईल विक्रोलियन्सच्या गोलंदाजांना, कारण आपण पाहिलं पहिला सामना ते पराभूत झाले होते शारिक 11 भोपाळच्या विरुद्ध खेळत असताना, त्यावेळेला 99 धावाचं लक्ष्य त्यांच्या टीमच्या समोर होतं, त्यामुळे फलंदाजी खूप चांगली झाली त्या टीमच्या विरुद्ध। या सामन्यामध्ये आता त्यांना डिफेंड करायचे रन, त्यामुळे इथे आव्हान जर कायम तुम्हाला ठेवायचं असेल, फलंदाजांनी जे काम पहिल्या डावामध्ये केलंय, आता गोलंदाजांना खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी करणं गरजेचंच ठरेल। गिरीश कोसरेकर पहला ओवर लेकर तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। एक अजीबोगरीब तरीका का ये स्ट्रोक था रन लेने के लिए, हाँ ना ना हाँ। आखिरकार अरशद होंडो, अरशद मेमन उनका नाम है और होंडो के नाम से विख्यात है, डबल शॉट अपने पार्टनर के साथ। देखिए डबल शॉट कैसे लगता है, 2 बार। अब ये होंडो ही कर सकता है। मशहूर फिल्म स्टार ऋषि कपूर की तरह माशाअल्लाह क्या पर्सनालिटी पाई है अरशद भाई ने। और ओपनिंग बैटर उनके साथ में है आकाश चिंदरिया। आकाश का बेहतरीन ग्राउंड स्ट्रोक और मंगेश वैदी लॉन्ग ऑफ से दौड़कर आए और बिल्कुल साइड स्क्रीन के सामने इस गेंद को रोका गया। अमन स्पोर्ट्स द्वारा अच्छी शुरुआत। अमन स्पोर्ट्स की इस अच्छी शुरुआत के लिए अब्दुल शिकलगार, संतोष बंड, नितिन जंगम, कई लोग प्रार्थना कर रहे हैं। अभी अभी हमारे बीच बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट के लिए आईडी स्पोर्ट्स का यहां पर बैट आ चुका है। कल ये सारे इनामों से नवाजिश की जाएगी खिलाड़ियों की। लाखों रुपए के इनाम इनायत किए जाएंगे कल रात। स्कोर 2 विदाउट लॉस। गिरीश की गेंद इस बार उठा दिया, कड़क सड़क पे कड़क ड्राइविंग के लिए होंडा और पिच के ऊपर कड़क बैटिंग के लिए होंडो। विद टाइट खेल दिया था। अभी 2 साल पहले खासदार चषक भिवंडी में 6 बॉल में 6 6 लगाए थे अरशद ने, और अरशद मेमन यानी कि होंडो। स्कोर 8। इस बार थोड़ी तेज गेंद आई और अरशद होंडो बराबर से बल्ले पर नहीं ले पाए थे। वाडा, कुडूस, जवार, मोखाड़ा, विक्रमगढ़ में सिक्का चलता है अरशद होंडो का, और आज लगभग पिछले 20-25 साल से उनको हम खेलता हुआ देख रहे हैं। 8 विदाउट लॉस। इस बार बल्ले का निचला सिरा लिया, रन चाहते थे होंडो और आउट होना पड़ेगा। आकाश चिंदरिया दौड़ना ही नहीं चाहते थे, अरशद होंडो रन चाहते थे, और यहां पर पहले विकेट का पतन अमान स्पोर्ट्स का।
क्या कहेंगे कुणाल? आवश्यकताच नव्हती. मी तर म्हणेन ज्या वेळेला हा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला, कॉल जरी होंडोचा असेल तरी आकाशकडे लक्ष ठेवणं गरजेचं होतं, कारण तो समोरून धावत होता आणि पहा जसा बॉल खेळला तसाच धावण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मला तरी वाटतं रन नव्हती, कारण पॉवर प्ले सुरू आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, अशा पद्धतीने एक मोठी चूक केली हर्षद होंडोने. निखिल बागुल ने बहुत अच्छा थ्रो मेरे ख्याल से कर दिया था वहां पर, और अभिषेक आंगणे ने उस बॉल को रिसीव किया और स्टंप गिरा दिया. अब विकेट का गिरना बहुत जरूरी है, और नए बैट्समैन के रूप में आते हुए जयेश पाटिल, जेपी. एक ओवर की समाप्ति पर स्कोर है 8. कुणाल 8 रन और 1 विकेट. एक षटकार या षटकामध्ये आला होता आणि तो फलंदाज अर्षद होंडोच्या बॅटमधून आला होता. अर्षद मेमनच्या बॅटमधून तो परतलाय, परंतु मी म्हणेन हा सामना खूप चांगला होईल. ज्या पद्धतीने 6 षटकामध्ये 81 करायचे आहेत, गिरीशने पहिले षटक हाताळलं, त्या ओव्हरमध्ये सांघिक यश मिळालेलं आहे टीम विक्रोलियन्स विक्रोळीला. परंतु जी फलंदाजी मधली डेप्थ आहे, जी खोली आहे अमन स्पोर्ट्स विरारमध्ये, हे फलंदाज शेवटपर्यंत संघर्ष नक्की करताना दिसतील हरीश सर या मॅचच्या दरम्यान. बैटिंग पावर प्ले लिया गया है. अभी ये सही तरीका भी है, क्योंकि रन रेट में आगे आना है. जयेश पाटिल आ चुके हैं, उनके पास स्ट्रोक की रेंज है. आकाश चिंदरिया, ये भी एक बहुत खतरनाक और खूंखार हिटर है टेनिस बॉल का. ये ओवर में मजा आएगा ऐसा लग रहा है. नया ओवर लेकर आ रहे सिराज चौधरी. दायरे के बहुत ज्यादा बाहर लूजनर बॉल थी, और स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन 1 विकेट के नुकसान पर. अभिषेक आंगणे गिरीश कोचरेकर से बात करते हुए. अब देखिए, अभिषेक आंगणे की शाइस्तगी की भी मैं तारीफ करूंगा. उन्होंने डायरेक्ट फीडबैक बॉलर को नहीं दिया. वो गिरीश कोचरेकर के पास गए और कोचरेकर को कहा कि आप सिराज से ये कहिए. दैट इज द डिसेंसी ऑफ अ क्रिकेटर. इस बार आकाश चिंदरिया ने आकाश की ऊंचाइयों को छुआ और ये लगा गगनचुंबी छक्का. हा अनोखा आहे, वेगळा फटका आहे. मला वाटतं एक्स्ट्रा कव्हरला हेलिकॉप्टर मारलाय की काय, ज्या पद्धतीने ही शैली होती. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. यस, तसंच झालंय, एक्स्ट्रा कव्हर हेलिकॉप्टर. नहीं, वाकई में, और इस तरह के शॉट केवल अमन स्पोर्ट्स ही खेल सकता है. स्कोर आगे बढ़ता हुआ 15, 1 विकेट के नुकसान पर. लेकिन पहली बॉल पर हल्ला कर दिया है, यह अच्छी बात है. आकाश चिंदरिया बहुत ऐसे रेयर क्रिकेटर्स हैं जिनको एक दिन में 2 मैन ऑफ द सीरीज मिला हो, और ऐसा हाई लेवल का, हाई ऑक्टेन ड्रामा वाला क्रिकेट अब अमन स्पोर्ट्स खेल रही है विक्रोलियंस के सामने. 15 for 1. फुल टॉस बॉल, उड़न खटो. क्या जबरदस्त मिजाज में खेल रहे हैं इस वक्त आकाश चिंदरिया. बेसबॉल हिट, और सड़क पर जाती हुई रिक्शा, कार, ये भी कभी कभी सोच रहे होंगे जब उसके बॉनेट पर बॉल आती होगी. आताच आपल्यामध्ये शुभागमन झालंय राष्ट्रवादी मुंबई महिला काँग्रेसचे सौ वैशाली पगारे, ज्या सरचिटणीस आहेत, आणि गीता बारेकर, ज्या सुद्धा सरचिटणीस आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे मॅडम, वेलकम. क्षमस्व, गीता बोरकर त्यांचं नाव आहे. इस बार पटक कर किया था, बहुत ज्यादा पटका था सिराज ने. बिंदी गेंद वाइड. 6-6-0. 21 for 1. चेजिंग 81. 60 की जरूरत. इस बार एक और बेहतरीन गेंद काटी थी, वहां पर बिल्कुल कॉरिडोर ऑफ अनसर्टेनिटी में टप्पा खिलाया. बाहर की तरफ बॉल मूव हुई, डिविएटिंग अवे फ्रॉम द कॉरिडोर, जिसको इंग्लिश में कहा जाता है, उस तरह की गेंद थी.
21 for 1। पावर प्ले का दूसरा ओवर चल रहा है और इस ओवर में रन बनाने की प्राथमिकता। इस बार पटक दिया। अब इस बार उसे गुमान है कि मेरी उड़ान कुछ कम है, उसे गुमान है मेरी उड़ान कुछ कम है, मुझे यकीन है आसमान कुछ कम है। आकाश की ऊंचाइयों को छूता हुआ 27 पर एक। कुणाल क्या कहेंगे 6 के बारे में? या ओव्हरमध्ये भरपूर चुका केल्यात सिराजने. षटकार तर चांगले ठोकलेत. एक एक्स्ट्रा कव्हरला हेलिकॉप्टर पाहिला, मिड विकेटला फुल टॉसवर त्याने पुल केलेला षटकार पाहिला आणि हा तर आउटसाइड द ऑफ स्टंपचा बॉल, हा देखील हाफ ट्रॅकर होता. संधी होती आणि ते षटकार आला. दिस इज शॉट ऑफ द इवनिंग। आज की शाम का क्या जबरदस्त स्ट्रोक प्ले आकाश चिंदरिया का नजर आ रहा है। कुणाल 2 ओवर 33 रन और जैसे को तैसा कहते हैं ना, बिफिटिंग रिप्लाई इन द सेकंड इनिंग्स बाय अमान स्पोर्ट्स विरार। टिट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर. 2 षटकांचा खेळ संपला. 33 धावा, 1 फलंदाज बाद. परंतु हरीश सर, मला अजूनही वाटतंय आक्रमक भूमिकेमध्ये तर तुम्ही आहात, परंतु क्रिकेटमध्ये संयम देखील तेवढाच महत्वाचा आहे. 7 चेंडूमध्ये 25 केल्यात. शेवटपर्यंत खेळण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे आकाश चिंदरेकडून. दुसऱ्या बाजूला जयेश त्याच्या साथीला आलाय, त्याला अजून खातं उघडायचंय. परंतु सिराजचं स्वागत या षटकामध्ये आकाश चिंदरेने खूप योग्यरित्या केलंय. 24 बॉलमध्ये आता 48 रनची आवश्यकता आहे. रिक्वायर रन रेट 12चा असेल. बहुत अच्छा स्टार्ट दिया है आकाश चिंदारिया ने। अरशद होंडो जब आउट हो गए तो उसकी जिम्मेदारी भी अब आकाश चिंदरिया पर आई। देखिए एक ही एक्स्ट्रा रन दिया गया वाइड का। आकाश चिंदरिया 7 बॉल 25। जयेश पाटिल ने अब तक कोई बॉल खेली नहीं है और अमान स्पोर्ट्स विरार के अब्दुल शिकलगार, संतोष बंड, ये दोनों के चेहरे पर अब हल्की सी मुस्कुराहट देखी जा सकती है। मेहनत रंग ला रही है। 24 गेंदों में 48, 24 चेंडू 48 धावा। आताच आपल्यामध्ये शिवसेना गोरेगाव महिला उपसमन्वयक सौ शबाना ठाकूर यांचं आगमन झालंय. हार्दिक स्वागत आहे. हमारे आईक्यू भाई भी आ चुके हैं. चोवीस चेंडू 48 धावा. मित्रांनो, आताच आपल्यामध्ये शुभागमन झालंय शिवसेना गोरेगाव महिला उपसमन्वयक सौ शबाना ठाकूरजी, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी मुंबई महिला काँग्रेसच्या सरचिटणीस वैशाली पगारेजी आणि गीता बोरकरजी, या तिन्ही महिलांचं हार्दिक स्वागत आहे. इस बार जयेश पाटिल के लिए पहली गेंद स्टंप पर आती हुई, सफल होकर खेलने का प्रयास, बराबर से शॉट ले नहीं पाए थे बल्ले पर. जयेश पाटिल को बैटिंग ऑर्डर में प्रमोट करने के पीछे एक वजह यह भी है कि वो इनिंग को पकड़कर रखने की क्षमता रखते हैं. हेच तर करायचं आहे जयेश पाटीलला, कारण एका बाजूला आक्रमण होतं, आकाश चिंदरे आक्रमक फलंदाजी करताना दिसतोय, जयेश सेन्सिबल खेळला तर लक्ष अवाक्यात आहे. परंतु गिरीश कोचरेकर याच्याकडून पाहिजे विकेट टीम विक्रोलेन्स विक्रोळीला, कारण हा टीमचा खूप महत्वाचा गोलंदाज आहे. इस बार लपेट लिया, परफेक्ट लगने वाला 6. जिस तरह से रनों का पीछा किया जा रहा है, जयेश दादरकर एंड तुषार दावंगे, वी आर प्राउड ऑफ यू. थैंक यू फॉर योर ऑगस्ट प्रेजेंस. सी यू टुमारो. आकाश चिंदरिया रुकने का नाम नहीं ले रहा है. सबसे बड़ी बात वही है, व्हेन द गोइंग गेट्स टफ, द टफ गेट्स गोइंग. रफ एंड टफ क्रिकेट आकाश चिंदरिया का. 40 पर 1, अब 41 की जरूरत. इस बार ड्राइव किया एक्स्ट्रा कवर की तरफ, 1 रन पूरा किया आकाश ने. अब स्ट्राइक पर आते हुए जयेश. तीसरे ओवर का खेल चलता हुआ. गिरीश कोचरेकर अब तक 15 रन दे चुके हैं अपने 9 गेंदों में, 16 रन दे चुके हैं.
41 for 1, 40 to win. स्ट्राइक पर जयेश पाटिल, एक बॉल एक रन. और अब बिल्कुल ग्लेन मैक्सवेल की अदा में लपेट लिया 6 रनों के लिए. कल करे सो आज कर, आज करे सो अब. और ये जो रन होते हैं ना, ये बनाने पड़ते हैं. फोन पे लोन और लोन पे फोन मिल सकता है, लेकिन रन पे बैट और बैट पे रन ये बनाने ही पड़ते हैं. 47 for 1. कुणाल, जिस हिसाब से बैटिंग चल रही है, मुझे नहीं लगता छठे ओव्हर के आखरी बॉल तक ये मैच जाएगा. दे वुड वांट टू फिनिश इट बिफोर दॅट. पण रणनीती बघा ना, दोन्ही टीमची अगदी समरस होती. पहिल्या डावामध्ये तुम्ही पाहिलं असेल विकेट जात होते तरी देखील रन वेगाने येत होते आणि याही डावामध्ये तीच रणनीती आहे. थोडंसं असं वाटत होतं जयेश पाटील सेन्सिबल क्रिकेट खेळेल, परंतु नाहीये. त्यांनी देखील हात खोललेले आहेत आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे 6 ओव्हरच्या एंड पर्यंत सामना जाईल असं मला देखील वाटत नाही. परंतु इथून जर विकेट काढता आल्या, विकेटसाठी जाणं गरजेचं आहे. आक्रमक क्षेत्ररक्षण लावा, विकेटसाठी जा. विकेट जर घेतला तर दबाव बनू शकतो अजूनही विक्रोलियन्स विक्रोळीचा हा संघ या मॅच मध्ये. और सबसे बड़ा प्राइज विकेट आकाश का रहेगा. और जयेश ने जो आक्रामक का तीखा तेवर दिखाया है, अब जयेश भी इंपॉर्टेंट विकेट रहेगा. इस बार उड़ा दिया है, लेकिन टप्पा खाती हुई बॉल मैदान के बाहर चली जाएगी. 4 रनों के लिए. रनों की लूटमार मची है. पहली पारी में, दूसरी पारी में रन रन रन. क्रिकेट केवल सीमित नहीं रहा, क्रिकेट का दायरा फैल चुका है. फिल्में केवल 3 चीजों की वजह से चलती है, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. और क्रिकेट भी 3 चीजों से चलता है, रन रन और केवल रन. अब 30 रन चाहिए. 51 पर 1. इस बार स्टाइलिश रिवर्स स्वीप और रन पूरा करने का प्रयास. अब देखिए इसकी क्या जरूरत थी. बिल्कुल किसी हलवाई के रसगुल्ले की तरह मीठा स्वाद चल रहा था और अचानक उसके अंदर किसी ने सेंधव नमक डाल दिया. पण हरीजी, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, ज्या वेळेला अर्षद होंडो आउट झाला होता त्याही वेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडला आकाश होता, तो त्याने स्टार्ट घेतला नव्हता. आणि याही परिस्थितीमध्ये ज्या वेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता जयेशचा, पुन्हा एकदा उशीरच झालाय असं चित्र प्रथम दर्शनी मला वाटतंय की कदाचित थोडासा मागे राहिला असेल आकाश. परंतु पाहूया ऍक्शन रिप्ले काय सांगतोय. आणि आपण नेहमीच म्हणतो आरसा आणि कॅमेराची लेन्स कधी खोटं बोलत नाही. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये हा खेळाडू क्रीज मध्ये सुरक्षित आहे का. चित्र स्पष्ट आहे, जवळपास. ओयूटी आउट. इतना बढ़िया खेल रहे थे आकाश चिंदरिया और उनका विकेट, ये सबसे बेशकीमती विकेट विक्रोलियंस को मिला है. 3 ओवर 51 रन 2 विकेट. पहली पारी में 3 ओवर में मेरे ख्याल से स्कोर 53 था. तो जो चेज है वो बराबर चल रहा है. और गिरीश कोचरेकर 2 ओवर 26 रन, कोई विकेट नहीं. नए बैट्समैन है तुषार पवार. कुणाल, यहां पर एक और क्वेश्चन. पहली पारी के पहले 3 ओवर में बोलबाला विक्रोलियंस का था, लेकिन आखिरी 3 ओवर में जो कमबॅक किया, आपको लग रहा है वो भी एक टर्निंग पॉइंट हो सकता है इस मैच का. आरव शेखचं ते षटक जे पॉवर प्ले मध्ये त्याने हाताळलं होतं, सुरेख गोलंदाजी तिथे केली होती, 2 विकेट्स घेतल्या होत्या, दबाव निर्माण केला होता. आणि याही डावामध्ये तशीच जर गोलंदाजी झाली कदाचित तर हा सामना रोमहर्षक होईल. आपण चर्चा करतो 6व्या ओव्हरमध्ये हा सामना संपू शकतो. परंतु मी मगाशी देखील उल्लेख केला होता की विकेट येणं गरजेचं आहे आणि ती आकाशची आली, ती देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये. म्हणजेच इथून कमबॅक करण्याची संधी तर निर्माण झाली आहे विक्रोलियन्स विक्रोळी या टीमकडे. 18 चेंडू आणि 30 धावांची अजूनही आवश्यकता असेल. गिरीशचं षटक इथे संपलंय आणि आतापर्यंत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 रन झालेले आहेत. अमान स्पोर्ट्स विरारची धावसंख्या. सबसे बड़ी बात है अपने आप से बात करते रहना, क्योंकि जब आप अपने आप से बात करते हैं तो आप दुनिया के सबसे खूबसूरत इंसान से बात करते हैं. दैट इज टॉकिंग टू योरसेल्फ. और जयेश पाटिल और तुषार पवार
अब यहां पर पाटिल एंड पवार एसोसिएट्स, इनको रन बनाने पड़ेंगे। नया ओवर लेकर आ रहे निखिल बागुल, रिक्वायर्ड रन रेट 10 का है। अमन स्पोर्ट्स विरार और विक्रोलियंस के बीच में ये आज के दिन का चौथा मैच। इस मैच में जीतने वाली टीम आखिरी मुकाबले में खेलेगी सुपर 6 में क्वालिफाई होने के लिए के शारिक 11 मध्य प्रदेश से। नए ओवर की पहली गेंद, थोड़ा छेड़खानी करना चाहते थे जयेश पाटिल, 1 रन बाई के रूप में आता हुआ। 17 गेंदे 29 रन, 17 चेंडू 29 धावा। मॅच रंगेल अशीच परिस्थिती सध्या आहे। निखिल बागुलने मागच्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी फार एंड कडून, गोरेगाव एंड कडून केली होती आणि याही ओव्हरची सुरुवात त्याने मी म्हणेन बाईच्या स्वरूपामध्ये झाली, म्हणजेच एका निर्धाव चेंडूच्या माध्यमातूनच झाली आहे। इस बार एक धीमी गेंद घुमाया निखिल बागुल ने और वो रन नहीं बनाने दे रहे तुषार पवार को, और जयेश पाटिल वहां अपने साथी बल्लेबाज को आत्मविश्वास बढ़ाने को कह रहे हैं कि आपको रुकना होगा, बॉल को खेलो, देखो। 52 for 2। इस बार तो अब लपेट लिया, बड़ी शिद्दत के साथ भेज दिया उस गेंद को मैदान के बाहर। 6 रनों के लिए तगड़ा 6। पवार का वार और गेंद मैदान के बाहर। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 58 for 2। 23 रनों की जरूरत है मैच जीतने के लिए। कामयाबी की दास्तान लिखने के लिए तैयार है दोनों ही बल्लेबाज। पहले आकाश चिंदरिया ने जबरदस्त बल्लेबाजी की, उसके बाद जयेश पाटिल जुड़े और अब तुषार पवार रनों के महोत्सव में अब अपना योगदान देते हुए। इस बार मिस टाइम कर दिया, बॉल हवा में है और एक आसान कैच दे दिया तुषार पवार ने। निखिल बागुल को मिलती हुई सफलता, और पवार की जो एक छोटी सी कैमियो इनिंग्स थी वो खत्म हो गई, फंसा दिया। कुणाल, यहां पर आपको नहीं लगता कि थोड़ा सा प्लॉट खो दिया है अमान स्पोर्ट्स ने? एडवांटेज की पोजीशन में थे और अब उन्होंने एडवांटेज शिफ्ट कर दिया है विक्रोलियंस के पक्ष में। जो आपने कहा विकेट आ गए और अब यहां पर दबाव, स्कोरबोर्ड का प्रेशर अब नजर आ रहा है। हो, आता दबाव निर्माण झालाय आणि पहा ना, जयेशने त्याच्यासाठी ते स्ट्रायकिंग एंडला येण्यासाठी किती महत्वाचा प्रयत्न केला। बॉल जसा हवेत होता जयेश पाटील धावत सुटला, कारण त्याला माहिती आहे तो सेट बॅट्समॅन आहे, नवीन फलंदाज येऊन एकाएकी मोठे फटके मारू शकणार नाही। अशा परिस्थितीमध्ये दबाव आणखी निर्माण होऊ शकतो अमान स्पोर्ट्सवर, म्हणूनच जयेश पाटीलने सिंगल घेतली, तो आता स्ट्राईकला आलाय, त्याने एक षटकार ठोकलाय। परंतु निखिल बागुलचं मी कौतुक करेन, त्याने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात, एक फलंदाज त्याने बाद केल्या, 58 रन झालेत। अजूनही संघर्ष कायम असेल या मॅच मध्ये। इस बार स्वीप करने का प्रयास, अपील हुई, रनआउट का खतरा था, थ्रो करना चाहते थे। लेग बाय ने बैट्समैन है सचिन काटकर। खेल कुछ समय के लिए रुका हुआ है। सचिन काटकर सुप्रीमो कप काफी अच्छा रहा था पिछला जो उन्होंने खेला, और तेरह चेंडू 22 धावा, 13 balls 22 to win।
MH47AR2509 एक्टिवा की चाबी है, जिसकी भी हो पहचान देकर ले जा भाई। एक बेहतरीन ओवर वहां पर निखिल बागुल, जिसने की बल्लेबाजों की सिट्टी बिट्टी गुल, वो है निखिल बागुल। अब 12 गेंदों में मैच जीतने के लिए रन चाहिए 22, 22 of 12। आप देख रहे हैं प्रहार चषक का आज तीसरी शाम का खेल। कल हमारा शेड्यूल 12 बजे स्टार्ट होगा, रिपोर्टिंग टाइम 11:30 का रहेगा। कल सारे मैच 8 ओवर्स के रहेंगे। कल के पहले मुकाबले में क्रिकेट पंडित उमेश वर्ली के सामने आज की रात की आखिरी मैच की विजेता टीम खेलेगी। कल के दूसरे मैच में शाहरुख 11 अंधेरी और टर्फ एडिक्स डिंगडोंग बोरीवली, और कल के तीसरे सुपर 6 के मैच में LK स्टार गुजरात और उनका मुकाबला रहेगा GI11 विक्रोली मुंबई से। नया ओवर लेकर आ रहे कमल मौर्य। बारह चेंडू 22 धावा, 12 balls 22 टू विन। जयेश पाटिल के लिए यह समीकरण नया नहीं है, हजारों बार यह समीकरण जयेश ने चेज किया है। जरूरत है इस वक्त एक अच्छे साथ की, जिसको निभाने के लिए सचिन काटकर आ चुके हैं। और कमल मौर्य विकार हरता चषक में बहुत जबरदस्त गेंदबाजी की थी विक्रोली में कमल मौर्य ने। इस वक्त हमारे बीच हर्ष पटेल जी का आगमन हुआ है। वार्ड क्रमांक 55 के नगर सेवक भी है और प्रभाग समिति अध्यक्ष भी है। हर्ष पटेल साहब, आपનું हार्दिक स्वागत है। वेलकम सर। पहली गेंद खेलना चाहते थे, ऑन साइड पर गेंद गई, ऑफ साइड पर स्ट्रोक अच्छा नहीं था, थोड़ा नाराज अपने आप से जेपी। अब 11 गेंदे 21 रन, 11 चेंडू 21 धावा, 11 balls 21 टू विन। लेग बाय दिया है अंपायर ने। कुणाल 11-21। आता मजा येईल या मॅच मध्ये। जरी जयेश पाटील मैदानामध्ये आहे, सचिन काटकर नवीन फलंदाज आलेला आहे, कमल मौर्यने जसे तुम्ही सांगितलं की विकरार्थ चषकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केलेली आणि हे षटक भरपूर काही सांगणार असेल। कुठल्या संघाचं आव्हान कायम राहील या स्पर्धेमध्ये आणि कुठला संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल। आता चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि तशीच फलंदाजी होणं गरजेचं आहे अमन स्पोर्ट्स विरारकडून। अपील की जा रही है और जी कॉट बिहाइंड सचिन काटकर इज कॉट बाय अभिषेक आंगणे, बोल्ड बाय कमल मौर्य। कमल आया, खुशियां लाया विक्रोलियंस के लिए। बहुत वाइड एंगल पर गेंद टर्न हुई थी और जगह पर खड़े खड़े, और अभिषेक आंगणे इतना कॉन्फिडेंट थे। नाउ दैट इज द हॉलमार्क ऑफ अ गुड विकेट कीपर। लेकिन अपील तो करनी ही पड़ी, बिना अपील के तो कुछ नहीं होता। और अब 10 गेंदों में 21 रन। कुणाल, यहां पर आपको क्या लग रहा है? आकाश चिंदरिया का विकेट वाकई में टर्निंग पॉइंट था। एक्झॅक्टली त्याच गोष्टीवर मी येणार होतो। तुम्ही त्या अगोदरच ही गोष्ट छेडली की जो रनआउटचा शिकार आकाश चिंदारे आपण पाहिलं होतं पहिल्या डावामध्ये। पहिल्या 3 ओव्हरमध्ये 53 रन आले होते आणि त्यानंतर लगेचच खेळ बदलला। याही मॅच मध्ये तेच झालंय। दुसऱ्या डावामध्ये आपण पाहिले पहिल्या 3 ओव्हरमध्ये चांगले रन आले, परंतु त्याच्यानंतर खेळ बदलायला जास्त वेळ लागलेला नाहीये। 24 बॉलमध्ये 48 करायचे होते आणि आता समीकरण पहा, 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 21 करायचे आहेत या सामन्याच्या दरम्यान। 10-21
नए बैट्समैन है कल्पेश माहुलकर। अब ये दोनों बैट्समैन माहुल के हैं और उनके ऑपोजिट टीम का कैप्टन भी माहुल का है, तो माहुलकर जो है वो भी अब बड़े चाव के साथ इस मैच को देख रहे होंगे। एक तरफ मंगेश वैदी, एक तरफ सचिन काटकर और एक तरफ कल्पेश माहुलकर, जबकि एक गांव एक गट में ये तीनों एक ही टीम से भी खेलते हैं। टेन बॉल्स 21 टू विन। कमल मौर्य का ये ओवर निर्णायक है। हमारे बीच अभी अभी नगर सेवक और प्रभाग समिति अध्यक्ष हर्ष पटेल जी का आगमन हुआ है। हार्दिक स्वागत है आपका। प्रहार चषक 2021 में नौशाद शिकलगार, अब्दुल शिकलगार और प्रहार सामाजिक संस्था द्वारा आपका स्वागत है। बॉल नीचे गई, विकेट कीपर के बाजू से गई, शॉर्ट स्टॉप पर रोकी गई है, वहां पर साइड स्क्रीन के सामने। बाई का एक रन, 9 गेंदे 20 रन, 9 चेंडू 20 धावा, 9 बॉल्स 20 टू विन। अभी भी कमल मौर्य के सामने वो आजादी नहीं ले पा रहे बैट्समैन। दे आर रनिंग शॉर्ट ऑफ कॉन्फिडेंस। संपूर्ण दारोमदार आता जयेश्वर आहे या सामन्याची, परंतु कमल मौर्याने खूप चांगली गोलंदाजी या ओव्हरच्या दरम्यान आतापर्यंत करून दाखवली। फक्त 1 रन आणि काही 22 एक्स्ट्राच्या स्वरूपात रन आलेले आहेत, परंतु आतापर्यंतचं हे षटक राहिले नावावर विक्रोलियन्स विक्रोळीच्या। इस बार रिवर्स स्वीप खेलने का प्रयास और फंस गए जयेश पाटिल। 8 चेंडू 20 धावा, 8 बॉल्स 20 रन टू विन, 8 गेंदे 20 रन। कुणाल अभी भी 12 का फर्क है, मतलब 2 बड़े 6 लगेंगे तब जाकर बॉल टू बॉल इक्वेशन आ पाएगा। और 6 लगाना ये स्टेज पे किस तरह जयेश पाटिल के मन में विचार चल रहे हैं कोई नहीं जानता। कमल मौर्य, अब तक बेहतरीन गेंदबाजी कमल मौर्य द्वारा। बल्ले का निचला सिरा, कम से कम 1 रन। 7 गेंदों में 19 रन, 7-19, 7 balls and 19 runs to win। कमल मौर्य का ये ओवर जो है निर्णायक रहेगा। और देखिए, उनको केवल एक ही ओवर दिया गया कमल मौर्य को, मैं समझता हूं, लेकिन वो एक ओवर में भी मैं बहुत कुछ कर सकता हूं, वो जज्बा उन्होंने दिखाया। लेकिन अब आखिरी गेंद अभी भी बाकी है। ये बॉल भी एक मेक और ब्रेक सिचुएशन वाली है। यहां पर उठा दिया है, देखना होगा। ओ, आसान सा कैच छूट गया। रोहित भालेराव के हाथ से कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा और बल्लेबाजों ने रनों को लूटा। 6 बॉल 17। कभी कभी मानो हाथ से जैसे गीला साबुन छूट जाता है, बिल्कुल उस तरह बॉल छूटी। और अब 6 बॉल 17 की जरूरत है। कमल मौर्य ने क्या गेंदबाजी की। कमल तो कीचड़ में ही खेलता है और कमल मौर्य विपरीत परिस्थितियों में खिलता हुआ गेंदबाजी। 6 गेंदों में 17। कमलची खूप चांगली गोलंदाजी झाली या षटकामध्ये, दबाव निर्माण केला अमान स्पोर्ट्सवर। मगाशी परिस्थिती पाहना किती विपरीत होती। आपण चर्चा करत होतो 6 ओव्हर पर्यंत देखील हा सामना जाईल की नाही, परंतु ज्यावेळेला आपण उल्लेख त्यानंतर केला की विकेट्स पाहिजेत, विकेट्स आले आणि त्यानंतर जो दबाव निर्माण झाला तो दबाव अजूनही कायम आहे अमान स्पोर्ट्सवर। आता 6 चेंडू आणि 17 धावा त्यांना करायच्या आहेत। एक जमेची बाजू सेट बॅट्समन मैदानामध्ये आहे जेपी, परंतु सध्या जर विचार केला तर थोडंसं कठीण असं लक्ष दिसते, परंतु या क्रीडांगणावर हे लक्ष भरपूर वेळेला अर्जित देखील करण्यात आलेला आहे। मोठे फटके जर मारता आले तर त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल। आता खास करून जयेशला आणि कल्पेश तर या फटक्यांसाठी आणलाच जातो, परंतु आता पूर्णपणे निर्भर असेल हा सामना जेपीच्या फलंदाजीवर। इस बार अपील और एलबीडब्ल्यू आउट और रिव्यू लिया गया है।
खेल रुका हुआ है और प्रहार चषक में अब कहानी में ट्विस्ट आ रहा है। जैसे जैसे हम टूर्नामेंट के आखिरी दिन की तरफ आगे बढ़ रहे हैं, वैसे मैचेस का जो स्टैंडर्ड है वो भी ऊपर जा रहा है अब। Susan White. अंपायरने आउट दिला ऑनफिल्ड अंपायर. नाही 5 मिनिटं घ्या. स्क्रीन प्ले. ये एक्शन रिप्ले और अब फैसला आएगा आपके स्क्रीन पर। जयेश पाटिल घूमकर खेलने का प्रयास और आउट। रिव्यू भी खो दिया है यहां पर अमान स्पोर्ट्स ने। 5 गेंदे 17 आरफ शेख. 17 बन सकता है, कितना बड़ा खतरा। जयेश पाटिल अलग ही तरीके से खेलना चाह रहे थे, नए बल्लेबाज है आरफ शेख। और विक्रोलियंस टीम ने वी फॉर विक्ट्री, वी फॉर विक्रोलियंस। कमल मौर्य का वो ओवर ये विक्रोलियंस के लिए खुशियां लाया। कामयाबी का कमल, खिलता हुआ कमल। और कमल ने वहां पर बहुत जबरदस्त काम किया। अभी भी 5 गेंदों में 17 की जरूरत है। जरा प्रेक्षकांनी मैदानाच्या आत यायचं नाहीये, जरा प्रहार कार्यकर्ते चारी बाजूला जरा लक्ष द्या। होता है तो सुपर ओवर के जरिए निर्णय आएगा, ये मैं बताता चलूं। 5 गेंदे 16 रन, 5 चेंडू 16 धावा, 5 balls 16 टू विन। चार गेंदे 16 रन। विक्रोलियंस के दोनों लेफ्टी ने काम कर दिया, ऐसा हम कह सकते हैं, अगर कोई चमत्कार नहीं होता है तो। रिव्यू दोनों टीमों के पास मैं समझता हूं इस वक्त नहीं है। माजी नगरसेवक राजू पाध्ये साहेब आणि समाजसेवक प्रदीप गावडे साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे।
इस बार तेज बॉल थी, रोकने का प्रयास, कम से कम 2 रन मिलेंगे, उससे ज्यादा बनना मुश्किल होगा। और अब यहां पर विकेट गिरता हुआ एक और अरफ और सचिन कल्पेश माहुलकर के बीच में कल्पेश को आउट होकर लौटना पड़ा। बरोबर 2 घेतले ना, 2 बॉल 14, 3 गेंदे 14 रन। कुणाल, अब ये सिचुएशन में ये जो बॉल है अभी होने वाली है, ये दोनों तरफ तणाव भरा माहौल है। खूपच महत्वाचा बॉल आणि इथे कॅप्टनला रनआउट केल्यानंतर स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे, हा आत्मविश्वास आहे। आणि मागच्या मॅच मध्ये तुम्हाला आठवत असेल आरबने 2 षटकार ठोकले होते आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने आता स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेले आहे। पाहूया तो आत्मविश्वास त्याला या सामन्यामध्ये कुठे घेऊन जाईल, कारण अमन स्पोर्ट्सला हा बॉल तेवढाच महत्वाचा आणि तेवढाच महत्वाचा चेंडू आता टाकण्याची जबाबदारी निखिल बागुलच्या खांद्यावर असेल। 3-14 बल्ले का मोटा सिरा, 1 रन, 2 गेंदे 13 रन। अगर 2 6 भी लगते हैं तो सुपर ओवर हो जाएगा। क्या पब्लिक डिमांड पे सुपर ओवर होगा? देखिए, कुछ लोगों के हाथ अपनी कमर पर है, वैसे ही है। कुछ लोगों के हाथ जेब में है, उन्होंने जेब में ही रखा है। कुछ लोगों के नाखून दांतों तले चल रहे हैं, वो चबा रहे हैं। ये बता रहा है 2-13 और बोल्ड कर दिया, केवल 1 कदम दूर है निखिल बागुल। खराब परिस्थितियों में यह मैच को निकाल दिया विक्रोलियंस के गेंदबाजों ने। विक्रोलियंस की हमेशा से ताकत रही है उनकी गेंदबाजी। आज का दिन गेंदबाजों का रहा है। आज अनिकेत सानप की गेंदबाजी, आज हमने हैट्रिक देखा, मेडन ओवर देखा, 5 विकेट देखे एक इनिंग में। आज बेहतरीन से बेहतरीन गेंदबाजी निखिल बागुल। वाकई में निखिल बागुल को मानना होगा। निखिल बागुल जिसने की बल्लेबाजों की सिटी बिटी गुल, वो है बागुल। बागुल ने बिगुल बजा दिया मैच जीतने का, और अब मैच जीतने के 1 कदम दूर है विक्रोलियंस। आज के आखिरी मैच में विक्रोलियंस का मुकाबला के शारिक 11 से होगा। और यह विजय मुबारक हो विक्रोलियंस को। अभिनंदन विक्रोलियंस। बैट का भी बोला था। अरे मैन ऑफ द मैच के लिए बैट थोड़ी है, बैट्समैन को बैट है।